थर्ड लॉ ऑफ मोशन. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी स्टेटमेंट लिहून घेऊया. सगळ्यांना स्टेटमेंट लिहावं लागतं एक्झाम मध्ये. एव्हरी ऍक्शन फोर्स सगळ्यांनी सोबत सोबत लिहून घ्या. एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. Every action force has equal and opposite reaction force which acts simultaneously. ओके ना. जे जोडीनच या ठिकाणी काय होत असतात, ऍक्ट होत असतात. याचं एक एक्झाम्पल पण सांगितलं होतं. सपोज दिस इज कारल्या. ओके, फक्त समजण्यासाठी, एक्झाम मध्ये लिहू नका, समजण्यासाठी. अँड दिस विल बी द शंकरपाळ्या. ओके, हा कारल्या आणि हा शंकरपाळ्या. कारल्या काय करतो सांगा. हा कारल्या शंकरपाळ्याच्या गालात मारतो. ठीक आहे ना, अशी गालात मारतो. या शंकरपाळ्यानं कारल्याला मारलेला जो फोर्स असतो, पहिल्या बॉडीनं दुसऱ्या बॉडीवर लावलेला फोर्स, हा कुठला असतो, ऍक्शन फोर्स असतो. ठीक आहे ना. मग कारल्या गप बसणार का. शंकरपाळ्यानं कारल्याला मारल्या, कारल्या सुद्धा काय करतो, या ठिकाणी शंकरपाळ्याला मारतो. जेवढा कारल्यानं मारला तेवढा शंकरपाळ्या मारतो. या फोर्सला म्हटलं जातं या ठिकाणी रिएक्शन फोर्स. दॅट फोर्स इज अ रिएक्शन फोर्स. आर यू गेटिंग माय पॉइंट. ऍक्शन फोर्स आणि रिएक्शन फोर्स हे एकमेकाच्या अपोजिट असतात आणि इक्वल असतात आणि ताबडतोब लागतात. कारल्यानं मारल्या शंकरपाळ्या मारतो. जेव्हा शंकरपाळ्यानं मारला की या ठिकाणी कारल्या मारतो. पहिल्या बॉडीनं दुसऱ्या बॉडीवर लावलेला फोर्स ऍक्शन फोर्स, त्यामुळे दुसरी बॉडी सुद्धा पहिल्या बॉडीवर फोर्स लावते. दॅट इज अ रिएक्शन फोर्स. ठीक आहे. कोण म्हणणार सर थोडं एक्सप्लेनेशन करून सांगा. ठीक आहे. सो राईट डाऊन हिअर एक्सप्लेनेशन. आपण थोडं याचं एक्सप्लेनेशन घेऊया. मेक इट अंडरलाईन. एक्सप्लेनेशन घेऊया. So write down first point. In nature, force cannot act alone. In nature, force cannot act alone. In nature, force cannot act alone. एकटा फोर्स नसतो बेटा नेचर मध्ये एकटा फोर्स नसतो. Forces are always applied in pairs. Forces are always applied in pairs. जोडीनं या ठिकाणी फोर्स ऍक्ट होत असतात. When one object applies a force on another object, then later object also simultaneously applies force on former object. म्हणजे ज्यावेळेस पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स लावतो त्यावेळेस दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा पहिल्यावर लावतो. शंकरपाळ्यानं कारल्याला मारलं त्यामुळे कारल्या सुद्धा या ठिकाणी शंकरपाळ्याला मारतो. ओके, सो राईट डाऊन. when one object applies a force on another object then ज्यावेळेस एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स लावतो then second object also applies a force on first object which is equal and opposite direction. In direction.
ठीक आहे ना, अपोजिट इन डायरेक्शन. कसा असतो हा, इक्वल आणि अपोजिट असतो. कसा असतो, इक्वल अँड अपोजिट. The force between two objects are always equal and opposite. हे जे फोर्स असतात यांचं मॅग्नेट्यूड इक्वल असतं. कारल्यानं हळून मारलं, शंकरपाळ्या हळून मारतो. कारल्यानं जोरात मारलं, शंकरपाळ्या पण जोरात मारतो. इक्वल आणि अपोजिट असतात, सायमल्टेनियसली एक्सप्लेन करत असतात. दिस आयडिया इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. दिस आयडिया is expressed in Newton's third law of motion. Newton's third law of motion. Newton's third law of motion. न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यांनी लिहून घ्या आता. आता यानंतर बघा बाळांनो, चौथा पॉइंट काय सांगतो आपला, की ज्यावेळेस पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स लावत असतो तो ऍक्शन फोर्स असतो. द फोर्स अप्लाइड बाय फर्स्ट ऑब्जेक्ट. सो राइट डाउन हियर. द फोर्स अप्लाइड बाय first object. The force applied by first object on second object. पहिल्या ऑब्जेक्टनं दुसऱ्या ऑब्जेक्टवर लावलेला फोर्स इज कॉल्ड ऍक्शन फोर्स. काय म्हटलं तर बघा त्याला, इज कॉल्ड ऍक्शन फोर्स. इज कॉल्ड ऍक्शन फोर्स. त्याला कोणता फोर्स म्हटला तर इज कॉल्ड ऍक्शन फोर्स. आता पहिल्यानं दुसऱ्यावर मारला, पहिल्यानं दुसऱ्यावर फोर्स एक्झर्ट केला, आता दुसरा पण काय करणार, पहिल्यावर एक्झर्ट करणार. कारल्यानं शंकरपाळ्याला मारलं, मग शंकरपाळ्या पण काय करणार, या ठिकाणी कारल्याला मारणार. स्क्रीनशॉट काढून घ्या प्लीज फास्ट, त्यांचं राहिले त्यांनी. हा पार्ट मी युट्यूबला पण टाकणार आहे. फास्ट लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. आता लक्षात धरा, ज्यावेळेस पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स लावतो त्याला आपण ऍक्शन फोर्स म्हणतो. कारल्यानं शंकरपाळ्याला मारलं, त्यामुळे शंकरपाळ्या पण कारल्याला मारणार. ठीक आहे ना. सो द फोर्स while the force applied by second object, force applied by second object on the first object, on the first object is called a reaction force. त्याला आपण काय म्हणत असतो बाळांनो, रिएक्शन फोर्स म्हणतो. ज्यावेळेस पहिला ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करत असतो, दॅट इज ऍक्शन फोर्स. त्याच टायमाला दुसरा ऑब्जेक्ट सुद्धा पहिल्या ऑब्जेक्टवर फोर्स एक्झर्ट करतो, दॅट इज अ रिएक्शन फोर्स. अँड बोथ दी फोर्सेस आर इक्वल, but the main difference is that both are opposite in direction. दोघांचं डायरेक्शन कसं असतं, या ठिकाणी अपोजिट असतं. मग आता यामध्ये आपल्याला काही नोट लिहायचे आहेत, काही गोष्टी आपल्याला नोट डाऊन करायच्या आहेत, ज्या की आपल्याला माहित असायला पाहिजे. आपण थोडं कन्फ्युज होतो. द फोर्सेस ऍक्ट इन पियर्स. हे दोन्ही फोर्सेस असतात ते जोडीनंच ऍक्ट असतात. कारल्यानं शंकरपाळ्याला मारलं, शंकरपाळ्या कधीच गप बसणार. या दोन फोर्सेसच्या बाबतीत नोंद. ऍक्शन फोर्स लागला की रिएक्शन फोर्स लागणारच. पाण्याला तुम्ही असं खाली ढकललं की पाणी तुम्हाला ऑटोमॅटिक वर ढकलणार. पाण्याला तुम्ही वर ढकललं असं की ऑटोमॅटिक तुम्ही पाण्यामध्ये खाली जाणार. म्हणजे ऍक्शन आणि रिएक्शन फोर्स बाळांनो या ठिकाणी जोडीनंच प्रेझेंट असतात. नो फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. एकही फोर्स एक एकटा प्रेझेंट नसतो. ठीक आहे ना, एक एकटा फोर्स प्रेझेंट नसतो. सो राइट ऑन फर्स्ट पॉइंट नोट मध्ये, these forces acts in pairs. These forces acts in pairs.
these forces acts in pairs. हे जोडीने ऍक्ट असतात बघा. One force cannot exist. One force cannot exist. One force cannot exist by itself. By itself. ठीक आहे ना, एकटा फोर्स प्रेझेंट नसतो. दुसरी गोष्ट, ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स सायमल्टेनियसली ऍक्ट होतात. म्हणजे पहिला लावला की लगेच दुसरा लागतो. पाण्याला ज्या टायमाला तुम्ही खाली ढकललं पोहत असताना, तुम्ही पोहत असताना बघितलं असतं, पोहत असताना तुम्हाला माहिती आहे, पोहत असताना तुम्ही पाण्याला खाली मारलं की लगेच पाणी तुम्हाला वर ढकलतं. सो ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे ताबडतोब फोर्स ऍक्ट होतात. कारल्यानं शंकरपाळ्याला मारलं की शंकरपाळ्या ताबडतोब त्या क्षणाला शंकरपाळ्याला मारतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स ऍक्ट सायमल्टेनियसली. म्हणजे ताबडतोब फोर्सेस हे एकमेकावर एक्झर्ट करत असतात. सो राईट डाऊन हिअर, ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स, ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स, reaction forces act simultaneously. Acts simultaneously. दोन्ही फोर्स एकदाच लागतात. म्हणजे पहिला लागला की लगेच दुसरा. ऍक्ट सायमल्टेनियसली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे फोर्सेस असतात बाळांनो, डिफरंट ऑब्जेक्टवर लागतात. ऍक्शन फोर्स कारल्या शंकरपाळ्याला मारतो, ऍक्शन फोर्स. शंकरपाळ्या कारल्याला मारतो, रिॲक्शन फोर्स. म्हणजे पहिला फोर्स दुसऱ्या ऑब्जेक्टवर लागतो, दुसरा फोर्स पहिल्या ऑब्जेक्टवर लागतो. म्हणजे हे ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स जे ऍक्ट असतात बाळांनो, ते डिफरंट ऑब्जेक्टवर ऍक्ट असतात. कुठल्या ऑब्जेक्टवर ऍक्ट असतात? दे आर ऍक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. तो पॉइंट आपण लिहून घेऊया इथं. ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स. ऍक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स. Action force and reaction force acts on different object. Acts on different objects. Different objects वर बाळांनो या ठिकाणी ते ऍक्ट होत असतात. They acts on different objects. ठीक आहे, तर एवढ्या नोट लक्षात धरायच्या. आता याच्याबरोबर तुम्हाला याचे काही एक्झाम्पल पण लक्षात धरायचे. मग याचे एक्झाम्पल कोण आहे? फ्लाइंग ऑफ बर्ड्स, पक्षी जे उडत असतात. पक्षी हवेला खाली मारतात, त्यामुळे हवा पक्षाला वर ढकलते. स्विमिंग पोहत असताना स्विमिंग. त्यानंतर बोट चालवतात तुम्ही पाण्यामध्ये, असं करतात पाण्याला, त्यावेळेस तुम्ही पुढे जातात, बोटिंग. लॉन्चिंग ऑफ रॉकेट वर उडणे. हिटिंग अ बॉल विथ बॅटला तुम्ही असं बॉलला पुढे मारतात, बॉल पुढे जातो, पण लक्षात धरा बॅट पाठीमागे येते. ठीक आहे ना. त्यानंतर रिकॉइल ऑफ गन. दिस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. बंदुकीने गोळी मारताना तुम्हाला मारता येते का सांगा बरं? तुम्ही मारायला गेला काहीच खरं नाही तुमचं. लक्षात धरा. त्यामुळे पोलीस ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं गन कशी फायर करायची, शिकवलं जातं की नाही? स्पेशल ट्रेनिंग घेऊन. गन मारत असताना कशी मारतात? ते डायरेक्टली मारतात का? असं ह्या गनाची मारायची. आपण जर मारली काहीच खरं, खांदा पार इथं हे निघून जातो. गन मारताना कसं केलं जातं? ते महिला फायरिंग करत असताना पोलीस कसं करतात? ऍक्शन म्हणलं, टेक द ऍक्शन म्हणलं की इथं बंदूक लावतात, खांद्याला बंदूक लावतात अगोदरच, आणि मग गोळी झाडतात. का? कारण गोळी पुढे गेली की बंदूक पाठीमागे येत असते. नाहीतर काय होईल सांगा बरं? तुम्ही असं अंतर ठेवून जर मारली गोळी, असं अंतर ठेवलं, गोळी जाईल पुढं, बंदूक एकदम स्पीड नाही येईल का नाही पाठीमागं, आणि इथं लागेल तुम्हाला. That gun will strike on our shoulder. आपल्या खांद्याला लागेल, आपला खांदाच जाईल बाहेर निघून. त्यामुळे लावत असताना बंदूक बघा, त्याला माहित असतं शोल्जरला ज्यावेळेस बुलेट पुढे जाणार आहे, गोळी पुढे जाणार आहे, त्यावेळेस बंदूक पाठीमागे येणार आहे. त्यामुळे तो खांदा घेऊन असं तयारच असतो, ते असं ठेवलेली असते बंदूक, आणि इकडून फोर्स लावत असतो. कारण त्याला माहिती आहे काय होणार आहे, या ठिकाणी बंदूक पाठीमागे येणार. गोळी पुढे गेली, त्या गननं गोळीला पुढे ढकललं, त्यामुळे गोळी काय करते बेटा? बंदुकीची बुलेट त्या गनला पाठीमागे ढकलते. दिस इज अ
एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ज्यावेळेस गन पाठीमागे येते त्याला आपण म्हणत असतो रिकॉइल ऑफ गन. रिकॉइल ऑफ गन. रिकॉइल ऑफ गन म्हणजे काय ना, बॅकवर्ड मोशन ऑफ गन इज कॉल्ड रिकॉइल. गन ज्यावेळेस आपण बंदुकीतून गोळी मारतो बाळांनो, लक्षात करा, त्यावेळेस गन आपली पाठीमागे येत असते. आणि ही जी पाठीमागे येण्याची बंदूक जी पाठीमागे येत असते याला आपण रिकॉइल असं म्हणत असतो. रिकॉइल ऑफ गन. सो दिस इज नथिंग बट एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. सो राईट डाऊन हिअर एक्झाम्पल ऑफ, ते एक्झाम्पल लिहून घ्या सगळे. एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. त्याचे एक्झाम्पल लिहून घ्या. ठीक आहे ना. पाठीमागाला राहिले कोणाचं लिहायचं, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. ज्यांचं पाठीमागाला लिहायचं राहिले त्यांनी स्क्रीनशॉट घ्या लवकर. हा, आता पुढे बघा, त्यामध्ये लिहा पहिलं एक्झाम्पल. फ्लाइंग ऑफ बर्ड्स. पक्ष्यांचं उडणं. फ्लाइंग ऑफ बर्ड्स. मला घरी पण प्रॅक्टिकल करून बघायचंय का? साधं एक्झाम्पल करा. काय करा, फुगा फुगवा. फुग्यामध्ये हवा घ्या. फुगा फुगला, फुग्याला असं सोडून द्या. फुग्यात हवा आली का नाही, फुगा फुगला, त्याला सोडून द्या. बरं काय होतं सांग. ज्या अर्थी तुम्ही त्या फुग्याचं ते टोक सोडून देता, हवा खाली येते. ठीक आहे ना. हवा खाली आली, मग फुगा कुठे जातो? वर. हवा खाली येते का नाही, फुग्याला फुगलं का नाही कधी? फुग्याला फुगवा आणि त्याला सोडून द्या. सोडून दिल्यानंतर काय होतं बेटा? हवा खाली येते का नाही? हवा खाली सर्व हवा खाली येते. फुगा कुठे जातो मग? वर जातो का नाही? फुगा उडाला 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 धरल्यानंतर कधी फुगा बांधत असताना सुटला हातात, अरे असं करतो. ठीक आहे ना. दिस इज एक्झाम्पल ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. हे सुद्धा कोणाचं एक्झाम्पल आहे बेटा? न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. सो राइट डाउन. सेकंड, स्विमिंग. स्विमिंग पोहणे. थर्ड, बोटिंग. बोटिंग केलं का कधी तुम्ही? बोटिंग करत असताना बघा उलट करावं लागतं तुम्हाला. पुढे जायचं झालं की ते वल्ले पाठीमागं मारावं लागतं. ठीक आहे ना. पाण्याला तुम्ही असं केलं ते वल्ले पाठीमागं मारले, लक्षात धरा. तुम्ही कुठं जाते? बोट कुठं जाते आपली? पुढं. सो बोटिंग. नेक्स्ट, लॉन्चिंग ऑफ रॉकेट. लॉन्चिंग ऑफ रॉकेट. दिवाळीला जे तुम्ही रॉकेट लावत असता, ठीक आहे ना. लॉन्चिंग ऑफ रॉकेट. This is also example of Newton's third law of motion. Hitting a ball with bat. Hitting a ball with a bat. Hitting a ball with a bat. बॉलला तुमच्या बॅटनं मारणे. ठीक आहे ना. ज्यावेळेस आपण बॉल बॅटनं मारतो त्यावेळेस बॉल पुढे पळतो, पण बॅट कुठे जाते? पाठीमागं. रिकॉइल ऑफ गन. ठीक आहे ना. रिकॉइल ऑफ गन. गन तुमची पाठीमागे येईल. These are the example of Newton's third law of motion. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचे बाळांनो या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे. आता आपला न्यूटन्सचा थर्ड लॉ पण या ठिकाणी संपला. फर्स्ट लॉ संपला, सेकंड लॉ संपला, आता आपला थर्ड लॉ पण संपला. हे सगळ्यांनी सगळ्याचे स्टेटमेंट पाठ करून ठेवायचे. फर्स्ट लॉ काय, सेकंड लॉ काय, थर्ड लॉ काय. जसं इक्वेशन ऑफ मोशन माहिती आहेत, न्यूटनना दिलेले 3. V इज इक्वल टू U प्लस AT. ठीक आहे ना. V इज इक्वल टू U प्लस AT. सेकंड इक्वेशन, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. अँड थर्ड, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS. पाठीमागे दिलेले आपण त्याला पाठ केलेलं आहे. अगदी तसं पहिलं, दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट या ठिकाणी तुम्ही पाठ करायचं न्यूटनचं, आणि थोडं एक्सप्लेनेशन तुम्हाला आलं पाहिजे. आता आपण टॉपिकचा शेवटचा पार्ट या ठिकाणी आज स्टार्ट करणार आहोत. सो राइट डाउन नेक्स्ट हेडिंग. टॉपिकचा शेवटचा पार्ट, शेवटचा भाग. हे झालं की आपला इथं टॉपिक संपतो. मग आपण थोडं एक्सरसाइज वर डिस्कशन करूया. सो राइट डाउन हिअर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लॉ
conservation law of conservation of momentum. Law of conservation of momentum. Make it underline. Law of conservation of momentum. Law of conservation of momentum. मग सगळ्यांनी बघितले बाळांनो मोमेंटम काय असतं? ऑल ऑफ यू लर्न मोमेंटम. व्हॉट इज मोमेंटम? सांगा मोमेंटम काय असतं? इट इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. दॅट इज द मोमेंटम. मास आणि व्हेलॉसिटीचं प्रोडक्ट म्हणजे मोमेंटम असतं. आता माझं मोमेंटम किती आहे? 0. बिकॉज माय व्हेलॉसिटी इज 0. मी एका जागेवर आहे, माझी व्हेलॉसिटी 0 आहे, त्यामुळे माझं मोमेंटम 0 आहे. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन. कन्झर्वेशन म्हणजे काय? आता बघा त्याचं स्टेटमेंट बघू. हा लॉ काय सांगतो अगोदर तुम्हाला कळायला पाहिजे. सो राईट डाउन हिअर स्टेटमेंट. मेक इट अंडरलाईन. स्टेटमेंट काय आहे बघा बाळांनो. स्टेटमेंट पहिल्यांदा लिहून घ्या, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो राईट डाउन. when two objects collide, म्हणजे ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट एकमेकावर धडकतात, the total momentum before collision, is equal to the total momentum after collision. ठीक आहे ना? और मी याला एक्सप्लेन करणार आहे, अगोदर लिहून घ्या. और स्टेटमेंट लिहा. when no external force acts on two interacting objects, when no external force, सोबत लिहून घ्या. when no external force acts on two interacting objects, two interacting objects, comma, their total momentum remains constant. Their total momentum remains constant. त्यांचं जे टोटल मोमेंटम असतं ते कॉन्स्टंट असतं. इट डज नॉट चेंज. या ठिकाणी ते बदलत नाही. इट डज नॉट चेंज. त्याचा अर्थ काय होतो बाळांनो? लक्षात धरा. याचा अर्थ काय होतो? पाठीमागाला लिहायचं राहिले. स्क्रीनशॉट घ्या, उशीर नको. सोबत लिहा, उशीर नका करू. आता लक्षात धरा याचा अर्थ काय होतो? सपोज एक बॉडी आहे, समजा सपोज हा एक बॉल आहे. कुठला बॉल आहे? हा एक रबरी बॉल आहे. ठीक आहे ना? हा बॉल आहे टेनिस बॉल. याचं मास m1 आहे. याची सुरुवातीची व्हेलॉसिटी u1 आहे. ठीक आहे ना? हा एक बॉल आहे, याचं मास किती आहे? m2 आहे. याची व्हेलॉसिटी सुरुवातीची u2 आहे. आता मला सांगा, सपोज हा बॉल आला इकडून, हा इकडून बॉल इकडे पळत आला. ठीक आहे? इकडे आला आणि इकडला बॉल इकडे पळत आला. लक्षात धरा, हा इकडे पळत आला. काय होईल सांगा बरं? दोघे एकमेकाची इकडे पळत आले. काय होईल सांगा? इकडून एक बॉल आला आणि इकडून एक बॉल आला. काय होईल सांगा? दोन्ही धडकतील. धडकल्यानंतर काय होईल सांगा? दोन्ही धडकतील, स्ट्राईक होतील. आणि मग काय होईल? इकडला बॉल परत पाठीमागे जाईल, इकडला बॉल परत पाठीमागे जाईल. होईल का नाही? दोन बॉल येणार, एकमेकाला धडकणार, इकडला बॉल इकडे जाणार, इकडला बॉल इकडे जाणार. म्हणजे असे येणार, स्ट्राईक होणार आणि परत पाठीमागे जाणार. कोलिजन होणार. ठीक आहे ना? काय होईल बेटा? कोलिजन. एकमेकावर ते धडकतील
आणि लक्षात धरा आता मोमेंटम काय आहे सांगा बरं. कुलिजनच्या अगोदर, कुलिजन म्हणजे एकमेकावर धडकणे, कुलिजन म्हणजे एकमेकावर धडकणे. आता सांगा बरं टोटल मोमेंटम बिफोर कुलिजन किती आहे. टोटल मोमेंटम इथं टोटल मोमेंटम बिफोर कुलिजन, टोटल मोमेंटम बिफोर कुलिजन म्हणजे कुलिजन व्हायच्या अगोदरचं मोमेंटम किती आहे सांगा. पहिल्या बॉडीचं किती मोमेंटम आहे m1 u1 प्लस या बॉडीचं किती आहे m2 u2, कारण दोन्ही बॉडी स्पीड मध्ये. आता धडकल्यानंतर काय होणार, ही बॉडी इकडे जाणार, ही बॉडी इकडे जाणार, मग त्यावेळेस त्यांची स्पीड आहे सपोज धडकल्यानंतर, ठीक आहे ना. आफ्टर कुलिजन ठीक आहे, आफ्टर कुलिजन म्हणजे धडकल्यानंतर, आफ्टर कुलिजन ज्यांचं लिहायचं राहिले त्यांनी नंतर युट्यूब वरून लिहून घ्या, मी व्हिडिओ टाकेल. आफ्टर कुलिजन काय होईल बाळांनो सांगा बरं. हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, एकमेकाला धडकणार, याचं मास m1 याचं मास m2. धडकल्यानंतर काय होईल सांगा, हा परत पाठीमागे जाणार, ठीक आहे, हा परत पाठीमागे जाणार इकडे. सपोज याचं मास v1 व्हेलॉसिटी, याची व्हेलॉसिटी v2. So what is the total momentum after collision? Total momentum after collision, total momentum after collision is equal to m1 v1, या पहिल्याचं आलं हे m1 v1, दुसऱ्याचं किती येणार बेटा m2 v2, ठीक आहे ना. m1 v1 प्लस m2 v2 हे दुसऱ्याचं मोमेंटम आलं. दिस इज द मोमेंटम आफ्टर कुलिजन. पण आपला लॉ काय सांगतो सांगा बरं. आपला लॉ काय सांगतो, टोटल मोमेंटम बिफोर कुलिजन. लॉ काय सांगतो आपला, टोटल मोमेंटम बिफोर कुलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कुलिजन. Total momentum after collision, total momentum after collision म्हणजे अगोदर जे कोलिजन असतं ते नंतर कोलिजन असतं. अगोदर काय होतं सांगा, m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू m1 v1 प्लस m2 v2. हे आपलं स्टेटमेंट आहे. म्हणजे स्ट्राईक होण्याच्या अगोदरचं जे मोमेंटम असतं बाळांनो, पहिल्यांदा व्हेलॉसिटी u1 असते, कळते का तुम्हाला. पहिल्यांदा व्हेलॉसिटी u1 असते, ज्यावेळेस धडक बसते त्यावेळेस व्हेलॉसिटी तेवढीच राहते का. व्हेलॉसिटी चेंज होऊन किती व्हेलॉसिटी बनते, v2 व्हेलॉसिटी बनते. पहिल्या वेळेस u असते u, दुसऱ्या वेळेस व्हेलॉसिटी किती होते, चेंज होते v1 v2. धडक बसल्यानंतर व्हेलॉसिटी सारखीच असते का. पळत पळत जा बरं, एका भीतीला धडका भीतीला जाऊन, अगोदर स्पीड जास्त असते, धडकल्यावर कसं होतं तेवढी स्पीड न पाठीमागं पळता का तुम्ही, धडकून थोडं असं होतं बापरे, म्हणजे स्पीड कमी जास्त होत असते, ठीक आहे ना. त्यामुळं सुरुवातीला u1 असते, नंतर v2 असते, असं असतं. पाठीमागाला पेज घ्या, सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढा या पेजचं स्क्रीनशॉट, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या, या पेजचं स्क्रीनशॉट काढा. तर त्याचा अर्थ काय पाहणार, टोटल मोमेंटम अगोदर जेवढं असतं धडकायच्या अगोदर तेवढंच मोमेंटम धडकल्यानंतर असतं. द टोटल मोमेंटम बिफोर कुलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कुलिजन. म्हणजे धडकायच्या अगोदर जेवढं मोमेंटम असतं बाळांनो, या ठिकाणी तेवढंच मोमेंट धडकल्यानंतर सुद्धा असतो. आर यू गेटिंग माय पॉइंट. धडकायच्या अगोदर जेवढं मोमेंटम असतं बाळांनो, तेवढं धडकल्यानंतर सुद्धा मोमेंटम असतं. दिस इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम.